मी व्हॉट्सअप वापरणं बंद करणार आहे. मोबाईलवरून व्हॉट्सअप ॲप डिलीट करून टाकणार आहे. ठरवून टाकलं. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. तुम्हाला माहिती आहे ना, मी फार पूर्वीच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हे सगळं डिलीट करून टाकलं आणि फक्त यूट्यूबवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. पण त्याच्याबरोबर वन टू वन कम्युनिकेशन करता मी व्हॉट्सअप ठेवलेलं होतं. पण माझ्या काय लक्षात आलं माहिती आहे का, की व्हॉट्सअपवर वन टू वन कम्युनिकेशन काही विशेष होत नाही. पर्टिक्युलरली माझ्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांच्या बरोबर तो अजिबात होत नाही. झालं तर कुणाबरोबर होतं, की माझा जो व्यवसाय आहे, की पुण्यात फ्लॅट बुक करणाऱ्या तरुणांना कुठे फ्लॅट बुक करावा याच्याबद्दल मार्गदर्शन करणं. तर फ्लॅट कुठे बुक करावा याचं मार्गदर्शन मागण्याकरता लोक मला व्हॉट्सअप मेसेज करतात आणि सांगतात की हा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे, त्याच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं तर केव्हा फोन करू, आहे ना. तर हे फक्त कामानिमित्ताने जे काय पर्सनल वन टू वन मेसेजेस होतात तेवढेच होतात. बाकी मित्र असे काय मला काय व्हॉट्सअप वगैरे करत नाहीत किंवा काय गप्पा मारत नाहीत बरं का, किंवा इव्हन नातेवाईक पण नाहीत ते. आणि मग काय होतं की मग ग्रुप जे आहेत की ग्रुपमध्ये लोक एकमेकांशी बोलत नाहीत. एकमेकांना आपल्याला जे काय आवडलेले यूट्यूब व्हिडिओ किंवा इतर कुठले कुठले फेसबुकवरचे व्हिडिओ आहेत ना, ते एकमेकांना फॉरवर्ड करत बसतात. वाढदिवस असतो तर त्यावेळेला शुभेच्छा सगळे देतात, तो एक भाग आहे. किंवा आता परवा कोणी ट्रिपला गेलेले होते ग्रुपमधले लोक, तर ते ट्रिपचे आपले फोटो टाकतात. पण बाकी वन टू वन संवाद असा काही होत नाही बरं का. आणि मी व्हॉट्सअप का ठेवलं होतं की तिथे वन टू वन रिअल टाईममध्ये संवाद होईल, है ना. तर संवाद काही होत नाही तिथे. आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे अरे जाहिरातीचे मेसेजेस इतके येतात ना, अक्षरशः त्याने मी हैराण होत होते. तर त्यामुळे मी असं ठरवून टाकलेलं आहे की माझा जो पर्पज होता की वन टू वन कम्युनिकेशनचा, तर त्याच्याकरता व्हॉट्सअपचा काही उपयोग होत नाही. तर त्यामुळे व्हॉट्सअप वापरणं बंद करून टाकावं. मग आता काय होतं, मग ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे ते मला फोन करतील ना. आणि काय माझी तयारी आहे की केव्हाही तुमच्या मनात आलं की तुम्ही मला फोन करू शकता. फक्त काय आहे की मी 8 वाजता झोपतो, तर त्यामुळे आपल्याला गप्पा मारायच्या असतील तर 7 पर्यंत फोन करा, म्हणजे आपल्याला अगदी तासभर गप्पा मारता येतील. तर डायरेक्ट फोन करा मला. व्हॉट्सअप वगैरे मेसेजेस वगैरे काय नको ते.